नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नगरी टेकअप या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आले, ऑफलाईन भेटले की 12वीनंतर आमचं सायन्स झालं, 12वीनंतर आम्ही कोणत्या फील्डमध्ये जावे, करिअर पाथ काय काय असतो 12वीनंतर. तर ते म्हणाले की आम्ही PCMB ग्रुप घेतलेला आहे, कोणी म्हणाले आम्ही PCM ग्रुप घेतलेला आहे, कोणी म्हणतं PCB ग्रुप घेतला आहे. यानंतर आम्हाला काय करावे, या ग्रुपनंतर हे ग्रुप घेतल्यानंतर आम्हाला कोणकोणते ऑप्शन आहे, तर ते ऑप्शनसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, तर पहिला ग्रुप आहे PCMB ग्रुप. PCMB ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो हे 4 सब्जेक्ट ज्या विद्यार्थ्यांना आहे 12वी 11वी 12वीमध्ये, तर त्यांना कोणकोणते ऑप्शन आहे 12वीनंतर करिअर करण्याचे. तर पहिलं ऑप्शन आहे BSc ॲग्री. तर बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चर हा कोर्स आहे 4 इयर्सचा. ह्या 4 वर्षानंतर त्या विद्यार्थ्यांना MSc मास्टर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चर और मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर हा कोर्स करता येतो आफ्टर BSc ॲग्री. तर MSc हा कोर्स 2 वर्षाचा असतो आणि BSc ॲग्री हा कोर्स 4 वर्षाचा असतो. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना BSc इन बायोटेक्नॉलॉजी हा पण 4 वर्षाचा कोर्स असतो. त्यानंतर MSc बायोटेक्नॉलॉजी अँड MBA 2 वर्षाचा कोर्स असतो. मास्टर डिग्री हा प्रत्येक कोर्स 2 वर्षाचाच असतो. ज्या विद्यार्थ्यांना PCMB आहे त्या विद्यार्थ्यांना फार्मसीला पण जाता येतं. B फार्मसी हा 4 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर M फार्मसी आणि MBA हा 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर BTech इन ॲग्री हा 4 वर्षाचा कोर्स आहे. MTech इन ॲग्री आणि MBA हा 2 वर्षाचा कोर्स असतो. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ज्यांना PCMB आहे त्यांना बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग पण करता येतं, BTech पण करता येतं, हा 4 वर्षाचा कोर्स आहे. आणि MBA MTech हा 2 वर्षाचा कोर्स आहे. तर त्यानंतर आहे जनरल आहे PCS BSc. तर हा कोर्स 3 वर्षाचा असतो. MCS MSc त्यानंतर MBA हा 2 वर्षाचा कोर्स असतो. आपण इंजिनिअरिंग BTech त्यानंतर हे सगळं आपण नेक्स्ट बघणार आहोत याच व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही 12वीनंतर काय करिअर करायचे, कोणत्या फील्डमध्ये जायचे हे माहिती पडेल, तेही आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये. तर तुम्हीही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण बघणार आहोत PCB ग्रुप. ओके, PCB ग्रुप फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सब्जेक्ट आहे त्या विद्यार्थ्यांना पुढे चालून BAMS हा 4 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर MD करावं लागतं, हा 2 वर्षाचा कोर्स आहे. पण ह्या PCB ग्रुप ज्यांना आहे त्यांना नीटची एक्झाम द्यावी लागते. जशी की CET द्यावं लागते, नीट द्यावं लागते अँड JEE द्यावं लागते. तर CET अँड JEE ही आहे इंजिनिअरिंग फील्डसाठी. नीट अँड CET ही फील्ड आहे बायोलॉजी फील्डसाठी. ही एक्झाम आहे बायोलॉजी फील्डसाठी. म्हणजे ज्यांना डॉक्टर कोर्समध्ये जायचं, ज्यांना फार्मा कोर्समध्ये जायचं, फार्माटिकल कोर्समध्ये जायचं, त्यांनी द्यायची नीट एक्झाम. CETना पण फार्माटिकला जाता येतं, पण नीट ही फक्त आणि फक्त मेडिकलसाठीच आहे. तर PCB ग्रुपमध्ये आपण बघत आहोत की BAMS हा 4 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर BHMS BUMS हे 4 वर्षाचा कोर्स आहे. BDSC म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर हा 5 वर्षाचा कोर्स आहे. त्याने जे आपल्याकडे सरकारी हॉस्पिटल असतात, जनावरांचे दवाखाने असतात, त्यामध्ये त्या हॉस्पिटल यांच्या वॅकन्सी असतात BBSCच्या. ओके, त्यानंतर MBBS हा 4 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 वर्षी MD किंवा MS करता येतं. BDS हा दाताचा डॉक्टरचा कोर्स आहे. BDS हा 2 वर्षाचा, MDS हा 4 वर्षाचा असतो. त्यानंतर BCS नर्सिंग करता येते, हा 4 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर BMLT आता बघत आहोत की आपण हॉस्पिटलला गेल्यावरती लॅबोरेटरी असतात, तिथं ब्लड चेक केलं जातं, अनेक गोष्टी चेक केल्या जातात. तर त्या कोर्ससाठी BMLT हा आहे, तो 3 वर्षाचा आहे. त्यानंतर तुम्ही PCB वरून BSc करू शकता. याला नीट CETची एक्झामची गरज नाही. त्यानंतर त्या BCSC मध्ये तुम्ही बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री या फील्डमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. हा कोर्स आहे 3 वर्ष. त्यानंतर तुम्ही MSc करू शकता बायोटेकमध्ये किंवा MTech करू शकता, 2 वर्षाचा आहे.
BSc मध्ये एमटेक असतं. जसं बीटेक एमटेक असतं तसं मायक्रोबायोलॉजी एमटेक बीटेक असं पण असतं, हे 2 वर्ष असतं. त्यानंतर आपण येऊयात की PCM ग्रुपसाठी. PCM ग्रुप आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की मी इंजिनियर बनावं, सध्या आता ट्रेनिंगला चाललं आहे की कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होतात तर हा PCM ग्रुपमधून. ज्यांना PCM ग्रुपमध्ये जायचंय तर त्यांना CET and JEE ह्या 2 एक्झाम द्याव्या लागतात. मग यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हे एकच कोर्स आहे, तर याला 4 वर्षाचं ड्युरेशन आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या इंजिनिअरिंगमध्ये फील्ड आहे, जसं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सगळ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आता नवीन ब्रँच आलेले आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल एरोस्पेस इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग. ह्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँच आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँचला ॲडमिशन घेऊ शकता. या इंजिनिअरिंग 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स झाल्यावर 2 वर्षाचं असतं ME मास्टर ऑफ इंजिनिअरिंग किंवा एमटेक मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी. ह्या ऑल ब्रँचमध्ये तुम्हाला मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा ME करता येतं किंवा त्यानंतर MBA करता येतं 2 वर्ष. आता तुम्ही बघितलं असं या स्लाइडमध्ये या सगळ्या कंटेंटमध्ये MBA हे कॉमन आहे. MBA मध्ये कोणत्याही फील्डमधून MBA ला ॲडमिशन घेता येतं. ओके, हे झालं आपलं जे विद्यार्थी PCMB ग्रुपमध्ये किंवा PCM ग्रुपमध्ये किंवा PCB ग्रुपमध्ये आहेत त्यांसाठी. म्हणजे थोडक्यात हे करिअर पाथ आहे फॉर ओनली सायन्स फील्डच्या विद्यार्थ्यांसाठी. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आर्ट अँड कॉमर्स फील्डच्या विद्यार्थ्यांसाठी काय करिअर ऑप्शन आहे तर ते. तर तुम्ही हे करिअर ऑप्शननुसार ॲडमिशन घ्या, स्टडी करा. मी याच्याबरोबर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर कोणता सिलेबस करणं गरजेचं आहे. तुम्ही आता 12वीला असताना CET मध्ये कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणकोणता अभ्यास करायला पाहिजे, हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या फील्डमध्ये मला करिअर करायचं आहे ते कमेंट करून सांगा, मी त्याबद्दल व्हिडिओ बनेल. थँक्यू.